समजा तुम्ही जमिनीत पाईपलाईन केली आहे आणि काही कारणाने पाईपलाईन फुटली, तर रिपेअर कशी कराल? तर त्याचा जुगाड इथे मी सांगणार आहे की समजा तुम्ही खड्डा खोदत होते आणि पावडा याला लागला, नुसतं एक असं छिद्र पडलं याला, तर हे लिकेज कपलर येतं बरोबर. याला थोडंसं गरम केलं आणि असं मोठं केलं की मोठं होतं आणि मग तिच्यात हे घालून द्यायचं बरोबर. हा, आणि इथे आपलं सायकलचं टायरचं ट्यूब असतं ना, ते जर लावलं तर ते त्याला कुशनचं काम करतं आणि नटबोल्ट जसे टाईट केले तसं हे टाईट होऊन जातं आणि तुमचं लिकेज थांबून जातं. हा झाला एक विषय. पण आता समजा हिच्याने नाही होते, हा जुगाड आहे. मग अजून कसं चांगल्या पद्धतीने करता येईल, तर हा एक पर्याय आहे. पण याच्यासाठी काय करावं लागतं की तो जो पाईप त्याला नुसतं छिद्र पडलं होतं ना, त्याला व्यवस्थित कट घ्यावा लागेल. इकडनं पण कट घ्यावा लागेल. जितकं तुटलं होतं ना तेवढं काढून घेतलं बरोबर. मध्ये गॅप आला, आता त्या गॅप मध्ये हे बघा इथे मध्ये रबर आहे. हा इकडनं एक पार्ट घालायचा आणि हे थोडं मध्ये गेल्यावर परत इकडनं मध्ये घालून द्यायचं. म्हणजे एवढ्या अंतराचं किती गॅप असो, तुम्ही जो पाईपाचं तुकडं कट केलंय तर ते एवढं असो एवढं असो एवढं असो, याला मधून रबर रिंग असल्यामुळे लीक प्रूफ होऊन जातं हे. तर हे पण त्या पद्धतीने तुम्ही लीक काढू शकतात. आणि फक्त करायचं काय, याला लावताना इथे ग्रीस लावायचं. समजा हे फॅब्रिकेटेड आहे, म्हणजे पाईप होताना त्याला गरम करून वगैरे असं केलंय. आता हे जे आहे ना हे मोल्डिंग आहे सेम. याला पण काय करायचं, हे असं उघडतं बघा, ह्या ज्या रबर रिंग आहेत ना ह्या इथे लावून घ्यायच्या दोघी बाजूने बरोबर. आता एवढं जर तुमचं तुकडं आहे पाईपाला तेवढं कट झालेलं तरी पण चालेल. हे घालून दिलं, परत इकडनं घातलं की हे अशा पद्धतीने टाईट करून द्यायचे नट बोल्ट. पूर्ण लिकेज तुमचं थांबून जातं, कारण इथे या रिंग आहेत रबरच्या. तर पाईपलाईन जमिनीत फुटल्यावरचं रिपेअर कसं करायचं त्याचा हा जुगाड. मी दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.